नमस्कार. लाडक्या बहिणीच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे की लाडक्या बहिणीचे जे काही 3 हप्ते प्रलंबित आहेत तर ते 4,500 रुपयाच्या स्वरूपात एकत्रित मिळणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आलेली आहे. ते नेमके कसे मिळणार, कुणाला मिळणार आणि त्याच्यातून काही बहिणींची नावं वगळली जाणार का? कारण सरकारनेच एकदा 24 लाख आणि एकदा 60 लाख बहिणींना या योजनेतून वगळल्या असल्याचं मागे एकदा सुतोवाच केलं होतं. मग त्या दृष्टीनं या बहिणीला पैसे मिळणार किंवा नाही मिळणार याबाबतची माहिती आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये घेणार आहोत. तेव्हा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडले तर इतरांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. मित्रांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात सातत्यानं चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या अनेक बातम्या येत असतात आणि आपण गावखेड्यातील असल्यामुळे, अडाणी असल्यामुळे त्या बातम्यांवर डोळे लावून विश्वास ठेवतो आणि मग त्या बातम्यांमुळे कुठेतरी आपली फसगत होते, दिशाभूल होते आणि मग आपण नको ते कुटाणे करून बसतो. केवायसी केलेली असताना विनाकारण कामधंदे सोडून बँकेत जातो किंवा सगळं काही व्यवस्थित असताना ऑनलाईन सेंटरवर जातो, तिथं 50-100 रुपये घालतो आणि आपल्याला ही चुकीची माहिती देणारे आपल्यातीलच कोणीतरी असतात आणि मग ह्या माणसाच्या कुठेतरी सवयी बनलेल्या असतात की आपल्या कुटुंबातील एखादा मुलगा देवाचा नवस करू करू नोकरीला लागतो आणि नोकरीला लागल्याच्या नंतर तो आपल्याच समाजातील लोकांना, आपल्याच नात्यातील लोकांना विसरून जातो आणि त्यांना त्रास द्यायला सुरुवात करतो. ही अशी एक सार्वत्रिक या जगाची रीत बनलेली आहे. तर असो, ज्याचा व्यवसाय ते करत असतात, कुणाला चुकीची माहिती द्यायची, बरोबर द्यायची किंवा खोटं सांगायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे हप्ते अनेक बहिणींना प्रलंबित आहेत आणि त्याच्यासाठी 18 सप्टेंबर 2024 रोजी सरकारने घोषणा केली होती की ई-केवायसी केल्याच्या नंतरच लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे मिळणार. आणि ई-केवायसी याच्यासाठी करायला सांगितली होती की सरकारनेच जाहीर केलं होतं की 15,000 पेक्षा जास्त बोगस म्हणजे पुरुष लाभार्थी खात्याला हे पैसे गेले होते आणि त्याच्यामुळं आता ही ई-केवायसी ची पडताळणी करण्याचं थोतांड सरकारनं काढलं होतं आणि या थोतांडामार्फत तुम्ही आम्ही सगळ्यांनी ई-केवायसी केलेली आहे. मात्र याच्यातून कुठलीच सरकारनं पडताळणी केलेली नाही. स्वतःचा टाइमपास केला, त्याच्यातून 1,200 रुपये तुमच्या आमच्याकडून कमावले आणि याच्यातून काय पडताळणी केली तर तुमचा आधार आणि मोबाईल एकमेकांना लिंक आहेत किंवा नाही हे तुम्ही सुद्धा पाहिलं आणि आम्ही सुद्धा अनुभवलं. कारण जे काही सरकारनं ई-केवायसीचं जे काही लाडक्या बहिणीचं पोर्टल जे लॉन्च केलं होतं तर त्याच्यावर महिला भगिनीचा आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर, कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर त्याच्यावर एक ओटीपी आला आणि ओटीपी आल्याच्या नंतर ओटीपी तेव्हाच आला की जर त्या महिलेचं आधार आणि मोबाईल नंबर एकमेकांना लिंक असेल तर, कारण मोबाईल नंबर त्याच्यामध्ये टाकला नव्हता. आणि त्याच्यानंतर मग 2 प्रश्न विचारले होते. ते 2 प्रश्न होय नाही केल्याच्या नंतर पतीचं किंवा वडिलाचं आधार कार्डचा क्रमांक त्या ठिकाणी टाकायला सांगितला आणि त्याच्यानंतर त्याचा सुद्धा आपण ओटीपी घेतला आणि त्याला सबमिट केलं आणि सांगितलं गेलं की तुमची केवायसी झाली. आणि आता त्याच्याच नंतर आता हे बेईमान सरकार म्हणतं की आता काही महिलांनी चुकीची केवायसी केली. यांनीच मुद्दाम गोंधळात टाकणारा प्रश्न निर्माण केला होता आणि त्याच्यामध्ये बऱ्याच महिला भगिनींना आळा आणि महिलांना समजलं नाही की याच्यात होय सिलेक्ट करायचं का नाही सिलेक्ट करायचं. ही सगळी चुकी सरकारची आहे. तर असो, अशा स्थितीमध्ये आधारला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी या बहिणींनी पुन्हा आधार सेंटरवर गर्दी केली आणि त्या आधार सेंटरवर गर्दी करून त्या ठिकाणी विनाकारण 125 ते 200 रुपयापर्यंत खर्च सहन केला. 3-3 दिवस तिथं रांगा लावणं पडल्या. त्या दरम्यान घरातलं जे काही नुकसान झालं, शेतातलं जे काही नुकसान झालं ते 1,500 रुपयासाठी ते कुत्रं नको पण भिकावर अशी गत या लाभार्थ्यांची झालेली आहे. अशा स्थितीमध्ये जे काही हसन मुश्रीफ आहेत तर त्यांनी घोषणा केली की अर्थ खाता आता आमच्याकडे आलेला आहे आणि आम्ही आता 3 महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये या महिलांच्या खात्याला जमा करणार. मात्र कुणाला जमा करणार याबाबत कुठलीही स्पष्टता सरकारकडून दिलेली नाही. बऱ्याच महिला भगिनींना 1,500 रुपये 31 डिसेंबर रोजी जमा झाले. त्यातील काही 13 जानेवारी रोजी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी 4,500 रुपये किंवा 3,000 रुपये जमा करणार अशी घोषणा सरकारने केली होती. पुन्हा मग त्याच्यात काहीतरी कारण सांगितले आणि काही महिलांच्या खात्याला जमा झाले आणि काहींना जमा झाले नाही. म्हणजे 10 पैकी 1-2 महिलांच्या खात्याला जमा झाले, बाकीच्या 7-8 महिला तशाच शिल्लक आहेत. आणि मग राज्यभर या महिलांचा रोज दिसून आला. जळगावमध्ये, भंडाऱ्यामध्ये, हिंगोलीमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ह्या महिला रस्त्यावर उतरल्या, जिल्हा कलेक्टर ऑफिसमध्ये घुसल्या आणि त्यांनी आपला दांगडो आदळआपट केली. त्याच्यानंतर सरकार कुठेतरी नरमलं, वरमलं आणि पुन्हा मग सरकारनं घोषणा केली की जसं
एखादा मुलगा आपला थया थया नाचत असतो आणि एखादा हट्ट धरत असतो, त्याला समजत नसतं. त्या पद्धतीनं आपण त्याला सांगतो की चल ठीक आहे, आपण तुला यात्रेत गेल्यावर बाजारात गेल्यावर असे त्याची कुठेतरी भूल थापा देऊन त्याची समजूत घालतो. त्या पद्धतीनं सरकार तुमच्या आमच्या आयुष्याशी खेळत आहे की एक तर कष्टाला दाम नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आणि आगतिक लाचार येथल्या या राजकीय व्यवस्थेनं तुम्हाला आम्हाला बनवलेलं आहे की त्या 1,500-2 हजार रुपयाची वाट पाहिल्याशिवाय तुम्हाला आम्हाला पर्यायच नाही. कारण त्याच्यासाठी ते पैसे भेटल्याशिवाय आमच्या बीपीच्या गोळ्या तोपर्यंत बंद होतात, शुगरच्या गोळ्या बंद होतात आणि प्रत्येकाच्या मागं इथल्या या व्यवस्थेनं आजार लावलेले आहेत की कारण आमची जी काही पारंपरिक शेती होती ती मातीत घातलेली आहे आणि रासायनिक शेती तुमच्या आमच्या उरावर लादलेली आहे. तर अशा ह्या गोष्टी आहेत. 4,500 रुपयाची घोषणा सरकारने केलेली आहे, एका जबाबदार व्यक्तीने केलेली आहे. तर लवकरात लवकर ते पैसे बहिणीच्या खात्याला जमा करावे. तोपर्यंत ह्या अशा पुन्हा फेक पोर्टलवरून बातम्या येत राहतील की बहिणीच्या खात्याला 5 मिनिटापूर्वी जमा झाले, 10 मिनिटापूर्वी जमा झाले, रात्री उशिरा जी आर आला, या 12 जिल्ह्यात जमा झाले, त्या 12 बँकेत जमा झाले, अशा ह्या खोट्या बातम्या सातत्यानं प्रसारित होत आहेत. तर याच्यावर पण सरकारनं कुठेतरी नियंत्रण ठेवलं पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.